नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी आता जुलैच्या हप्त्यासाठी ज्या बहिणी वाट पाहत आहे त्यांच्यासाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता अजून आला नसेल त्यांच्यासाठी कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे। बघा, ज्या बहिणींना अजून जुलै महिन्याचा हप्ता आला नसेल त्यांनी लवकरात लवकर 4 कागदपत्र जमा करून घेणं गरजेचं आहे। ही मागणी करण्यात आलेली आहे, नाहीतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता दिला जाणार नाही। तुम्हाला आता ऐकलं असेल, बातमी आली असेल की लाडक्या बहिणींना आता 1500 वरनं 2100 रुपये झालेले आहे। 2100 रुपयाच्या दूरचीच गोष्ट आहे, तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता दिला जाणार नाही जर तुम्ही हे 4 कागदपत्र जमा केले नाही। महत्त्वाचे 4 कागदपत्र शासनाने दिलेले आहे। आता कोणकोणते कागदपत्र असणार आहे? तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, तरी कागदपत्राची मागणी कशामुळे करण्यात येत आहे? तर लाडक्या बहिणींना माहिती देतो की लाडकी बहीण योजनेच्या ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे झालेलं आहे ते व्यवस्थितपणे झालेला नाही असं राज्य शासनाचं म्हणणं आहे। राज्य शासनाने हा निर्णय लाडक्या बहिणींसाठीच घेतलेला आहे असं राज्य शासनाने म्हटलेलं आहे। पण बातमी काय आलेली आहे की लाडक्या बहिणींना 4 कागदपत्राची मागणी जी करण्यात आलेली आहे ती 4 कागदपत्राची मागणी याच महिन्यापासून लाडक्या बहिणींना करण्यात आलेली आहे। अन्यथा जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही जर तुम्ही हे कागदपत्र जमा केलेलं नाही। आता जुलै आणि ऑगस्ट, बघा जुलै आणि ऑगस्ट 2025 आता बहिणींचे पैसे वाढलेले आहेत। बहिणींना आता पैसे वाढून मिळत आहे। किती पैसे वाढून मिळत आहे? आधी बहिणींना 1500 रुपये प्रमाणे पैसे मिळत होते, तर आता डायरेक्ट 2100 रुपये प्रमाणे हप्ता झालेला आहे। बघा, 2100 रुपये त्यांचे आता पैशाची वाढ झालेली आहे। प्रति महिना त्यांना आता 600 रुपयाची वाढ झालेली आहे। किती? 600 रुपयाची वाढ त्यांना झालेली आहे। 1500 वरून आता 2100 वर आले। त्यासाठी बहिणींना आता 4 कागदपत्र जमा करावे लागतील आणि अन्यथा ज्या बहिणी 4 कागदपत्र जमा करणार नाही त्या बहिणींची योजना यापुढे बंद होईल। त्यांना जुलै महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि यापुढे येणारा एकही हप्ता त्यांच्या बँक अकाउंटला जमा होणार नाही। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आर्टिकल जाहीर केलेला आहे। आर्टिकल मध्ये आपल्याला स्पष्ट दिसून येतंय की लाडक्या बहिणींकडून 4 कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे। अन्यथा लाडक्या बहिणींना 4 कागदपत्र जर जमा करणार नाही त्यांना लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता जमा होणार नाही। अजून बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता जर आला नसेल त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता जमा होणार नाही। काय म्हणारे सरकार? राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींसाठी आता लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, कुठल्याही प्रकारचं कागदपत्र व्हेरिफिकेशन बाकी नाही असं राज्य सरकारने म्हटलेलं आहे। फक्त 4 कागदपत्र महत्त्वाचे असणार आहे, कारण भरपूर अशा न्यूज आपल्याला समोर येत आहे की दिवसेंदिवस लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहे। आताच तुम्ही बातमी ऐकली असेल की 26 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। बघा, तुम्ही आता ऐकली असेल, बातमी आलेली आहे की 26 लाख बहिणी, बघा 26 लाख बहिणी अपात्र, तुम्ही आताच ऐकलंय, अपात्र झालेले आहेत। कशामुळे? कागदपत्रामुळे। 4 कागदपत्र त्या बहिणींनी जमा केलं नाही म्हणून बहिणी अपात्र ठरलेले आहात। जर तुम्ही अपात्र म्हणजे तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा कायमस्वरूपी हप्ता हवा असेल तर तात्काळ तुम्ही 4 कागदपत्र जमा करा, अन्यथा तुमचा लाभ बंद होईल। शासनाने ज्यावेळेस योजना सुरू केली त्यावेळेस व्हेरिफिकेशन सुरू केलेलं आहे आणि आता यावर स्ट्रिक्टली कारवाई करण्यात येत आहे। स्ट्रिक्टली यावर ऍक्शन घेण्यात आलेला आहे की ज्या बहिणी कागदपत्राच्या माध्यमातून बसतील त्याच बहिणींना लाभ दिला जाईल। कुठल्याही प्रकारची सरकारी योजना असू द्या, योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्र तुम्हाला द्यावंच लागतं। पहिला जो कागद असणार आहे तो म्हणजे तुमचा इन्कमचा, कारण आता तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे यावर तुमचा हप्ता ठरणार आहे। आता हा इन्कमचा फॉर्म तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण भरपूर आता ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे की आम्ही आता इन्कम वगैरे दिलेला आहे, आता आम्हाला काही द्यायची गरज नाही, पण इथंच तुमचं चुकतंय। कारण सर्वात मोठा पहिला जो कागद असणार आहे तो आहे तुमचा इन्कमचा। बघा, कारण तुम्ही जो कागद दिलेला आहे तो 2024 चे तुमचं जे इन्कम आहे त्याचा तुम्ही कागद दिलेला आहे, पण 2025 चे इन्कम तुम्ही दिलेलं नाही। ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। 2024 गेलेला आहे, 2025
आता तुमचं ऑगस्ट सुरू होतोय बघा, ऑगस्ट, ठीक आहे, ऑगस्ट आता सुरू होतंय. तर ऑगस्ट मध्ये तुम्हाला आता 2025चं जे इन्कम तुम्ही काढलं असेल किंवा काढलं नसेल, लवकरात लवकर 2025चं इन्कम काढून तुम्ही शासनाकडे जमा करणे गरजेचं आहे. कुठं जमा करायचं, काय जमा करायचं ते तर माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. पण 2025चे इन्कम मागणे शासनाने मागणी केलेली आहे, ते तुम्हाला जमा करावंच लागणार, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाईल, अन्यथा हप्ता दिला जाणार नाही. त्यासोबतच दुसरा जो कागद असणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना लागणारा जो दुसरा कागद आहे तो म्हणजे तुमचं पॅन कार्ड. कारण तुम्हाला माहित आहे आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेलं आहे. आधी तुमच्याकडे जुनं पॅन कार्ड असेल ते सुद्धा चालणार नाही, जुनं पॅन कार्ड चालणार नाही, कारण पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेला आहे. राज्य सरकारने याला आता मान्यता दिलेली आहे की पॅन कार्ड 2.0 जे आता लॉन्च झालेलं आहे तेच तुम्हाला आता नवीन अपडेट करून घ्यायचं आहे. जे जुनं पॅन कार्ड असेल तुमच्याकडे एक जुनं पॅन कार्ड असेल तर ते पॅन कार्ड आता चालणार नाही, त्याला आता तुम्हाला अपडेट करावं लागेल. काय करावं लागेल? अपडेट कसं करायचं? ज्या पद्धतीने तुमचं आधार कार्ड अपडेट होतं बघा, आधार कार्ड ज्या पद्धतीने तुमचं अपडेट होतं त्याच पद्धतीने तुमचं आता पॅन कार्ड 2.0 हे आता तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे आधी फक्त पॅन कार्ड होतं, तर आता पॅन कार्ड 2.0 झालेलं आहे, ते अपडेट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही अपडेट केल्यानंतर तात्काळ तुम्हाला ते जमा करायचं आहे लाडकी बहीण योजनेचा पोर्टलवर. ते कसं जमा करायचं मी ते तर माहिती सांगणारच आहे. पहिला जो कागद असणार आहे तुमचा तो कुठला असणार आहे? तो आहे तुमचा इन्कमचा. कुठला? इन्कम, ठीक आहे. आणि दुसरा आहे पॅन कार्ड, ते सुद्धा पॅन कार्ड 2.0. हे दोन कागदपत्र महत्वाचे, लक्षात घ्या, गरजेचं आहे हे दोन कागदपत्र. आता तिसरा जो कागद असणार आहे ते सांगतो आणि चौथा कागद कुठला आहे ते सांगतो. त्यानंतर तुम्हाला कुठं जमा करायचं ती माहिती सांगतो. तिसरा आणि महत्वाचा कागद, तिसरा जो कागद असणार आहे तो म्हणजे तुमचं रेशन कार्ड. बघा, रेशन कार्ड सुद्धा आता डिजिटल झालेलं आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. रेशन कार्ड सुद्धा आता कसं झालेलं आहे? डिजिटल झालेलं आहे. ते सुद्धा आता तुम्हाला रेशन कार्ड महिलांच्या नावावर आहे. आता महिलांच्या नावावर किती प्रकारची प्रॉपर्टी वगैरे आहे ते सर्व काही पाहण्यासाठी आता रेशन कार्ड लागतं आहे. बघा, आता त्या रेशन कार्डवर महिलांचं नाव आहे की नाही ते पाहण्यासाठी तुमच्याकडनं आता जे नवीन रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने जे तयार झालेलं आहे ते तुम्हाला जमा करावे लागणार आहे. बघा, ज्या पद्धतीने आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेलं आहे त्याच पद्धतीने आता रेशन कार्ड सुद्धा आता डिजिटल झालेलं आहे. तुम्हाला एक रेशन कार्ड, भरपूर जणांकडे तुम्ही पाहिलं असेल की रेशन कार्ड सुद्धा आता डिजिटल झालेलं आहे. जे आता पूर्वीच्या काळामध्ये होतं की ते रेशन कार्ड होतं दोन, आपल्याकडे एक पुस्तक सारखं रेशन कार्ड होतं, ते आता चालणार नाही. आता रेशन कार्ड कुठलं लागणार आहे? ऑनलाईन जे झालेलं आहे डिजिटल, ते रेशन कार्ड तुम्हाला आता जमा करावं लागणार आहे. ठीक आहे. ते आता कसं काढायचं? ते ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या धान्य दुकानावर जाऊन काढू शकता, त्यांच्याकडे अर्ज देऊ शकता, किंवा तुम्ही स्वतः तहसीलमध्ये जाऊन सुद्धा आता ऑनलाईन जे डिजिटल रेशन कार्ड येतं ते काढू शकता. ऑनलाईन डिजिटल रेशन कार्ड काढून घेणं गरजेचं आहे आणि त्याचं स्कॅनिंग करून घेणं गरजेचं आहे. बघा, स्कॅन करणं हे खूप महत्वाचं आहे. तुमचं रेशन कार्ड जे डिजिटल होणार आहे त्याला स्कॅन करून घेणं गरजेचं आहे. ते स्कॅन करून त्याला डिजिटल पद्धतीने कसं अपलोड करता येईल, स्कॅन करून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला कसं अपलोड करायचं ती माहिती सांगतो. तुम्हाला हे 3 कागदपत्र लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिलं तुम्हाला सांगितलं आताच की इन्कम, बघा इन्कम आहे, दुसरं पॅन कार्ड 2.0 आणि तिसरं आहे तुमचं रेशन कार्ड. बघा, ते सुद्धा डिजिटल. कुठलं? डिजिटल रेशन कार्ड. आणि चौथा आणि महत्वाचा कागद आपण पाहूया, त्यानंतर मी तुम्हाला माहिती सांगतो कुठं जमा करायचं. चौथा आणि अतिशय महत्वाचा कागद असणार आहे तो म्हणजे तुमचं आता घरचं लाईट बिल. आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला घरचं लाईट बिलची का गरज पडते? तर तुमचं घरचं जे लाईट बिल आहे ते सर्वात मोठं प्रूफ म्हणून काम करणार आहे. कारण दिवसांदिवस तुम्ही पाहत अशा भरपूर घटना समोर येत आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने 40-50 फॉर्म भरून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. असं भरपूर आपल्याला योजनेच्या माध्यमातून दिसून येत आहे. तर आता याचा गैरवापर
म्हणजे लाडकी बहीण योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून त्यासाठी आता प्रत्येकी लाडक्या बहिणींकडनं लाईट बिलची मागणी करण्यात आलेली आहे। कारण एका घरासाठी एक कनेक्शनच असतं, तुम्हाला माहित आहे। लाईट बिलचं कनेक्शन कोटेशन ज्यावेळेस आपण काढतो त्यासाठी घरचा प्रमुख जो असतो त्याच्या नावावर घर कनेक्शन असतं, कोटेशन काढलेलं असतं। तर एका कुटुंबामध्ये बघा, एका कुटुंबामध्ये किती महिला आहेत ते पाहण्यासाठी आता घरचं लाईट बिल सुद्धा गरजेचं आहे। ठीक आहे, कारण एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे, 2 महिलांना लाभ दिला जाणार तरच त्यांना, जर एका कुटुंबात 3 महिला असतील तरी सुद्धा त्यांना लाभ दिला जाणार नाही, 2 महिलांना लाभ दिला जाईल। त्यासाठी आता ही कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे। ठीक आहे, आता महत्त्वाची माहिती सांगतो। आता ज्या बहिणींना लाभ दिला गेला आहे बघा, आता ज्या बहिणींना लाभ दिला गेला आहे कोणकोणते कागदपत्र आहे। सर्वात प्रथम पहिला जो कागद असणार आहे तो तुमचा इन्कमचा, ही गोष्ट लक्षात घेणं, इन्कम। दुसरा कागद असणार आहे तुमचा पॅन कार्ड 2.0। तिसरा कागद असणार आहे रेशन कार्ड, हे सुद्धा डिजिटल। आणि चौथा असणार आहे ते आहे तुमचं लाईट बिल, बघा लाईट बिल। आता हे 4 कागदपत्र आणि एका कुटुंबात फक्त 2च बहिणींना लाभ दिला जाणार आहे, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आता हे कुठं जमा करायचं बघा, आता हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही सर्व झेरॉक्स वगैरे काढून सर्व काही डिजिटल वगैरे बाकी स्कॅन करून घेणं गरजेचं आहे, स्कॅन वगैरे करून घेणं सुद्धा गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे। कारण कुठल्याही प्रकारचं डिजिटल डॉक्युमेंट तुमच्याकडनं हरून गेलं तर तुम्हाला 1 मिनिटात परत करता येईल, म्हणून स्कॅन करून घेणं, तुमच्या ईमेल आयडी वर लावून घेणं सुद्धा गरजेचं आहे। आता हे डॉक्युमेंट तुम्हाला अंगणवाडीच्या सेविकांकडे जमा करायचं आहे, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, सायबर स्कॅपवर असो कुठल्याही प्रकारचं मिनी ब्रँचवर तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकडे जमा करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटेल, अन्यथा हप्ता भेटणार नाही। हे 4 कागदपत्र महत्त्वाचे आहे, बाकी कुठल्याही प्रकारच्या कागदपत्राची मागणी करण्यात आलेली नाही। महत्त्वाचे 4च कागदपत्र आहे। हे 4 कागदपत्र तुम्ही अंगणवाडीच्या सेविकांकडे देऊ शकता, किंवा मिनी ब्रँचवर जिथं तुम्ही फॉर्म भरलेला आहे तिथं तुम्ही जमा करायचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटेल, अन्यथा हप्ता भेटणार नाही। आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते भेटले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आणि आतापर्यंत तुम्हाला 1500 प्रमाणे हप्ता मिळतोय, पुढील हप्ता तुम्हाला जो आता ऑगस्ट मध्ये हप्ता मिळणार आहे तो हप्ता वाढून तुम्हाला दिला जाणार आहे। प्रति महिना तुम्हाला 600 रुपयाची सुद्धा वाढ होणार आहे, ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। 600 रुपयाची वाढ झाली आहे की नाही ते कमेंटमध्ये सांगू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।